चला आता पाबर कंदीला पाहिजे. आता सगळे आता आल्यासारखेच आहेत म्हणा जवळपास. हो आता स्वच्छता काही करून राहिले तर हो आता आपण म्हणलं उद्याचं काय नियोजन आहे, कसं करायचं आपलं. म्हणजे कसं आहे, चांगला कार्यक्रम झाला पाहिजे नागपंचमीचा. आता काय करायचं कसं करायचं यावर्षी सांगा तुम्ही. अरे काय सांगा लागते आता, सगळं तुम्हाला माहितीच आहे का नाही. आता तुम्ही आता आपण त्या दिवशी 15 ऑगस्ट संध्याकाळची गोष्ट. हो आता शर्यत लागली होती मुंगशीराम भाऊची तेनके साहेबाची, की बा जर समजा मारतीले जर मुलगी झाली तर म्हणे मी सगळा खर्च देतो म्हणे, मुलगाच होते. शेवटी आपली कसं आहे कन्यारत्न झालं, त्यामुळे आता कसं आहे त्याला पूर्ण शर्यत भरून द्यावं लागणार आहे. हो आता मुंगशीराम तेच म्हणे की बा तुम्ही त्याला टच करा. हो कारण की पूर्ण महाप्रसादाचा खर्च हे देणकीच्या इकडे लागू झाला. हो म्हणजे आपण समजा शिरापुरी करतो ते. आणि दुसरी गोष्ट राहिलं उद्याचं काय राहिलं मग बाकीचं कार्यक्रम आहे. कार्यक्रम म्हणजे ते त्याला नागिन डान्सही ते करणार आहे. असंही त्यानं सांगितलं. म्हणून आता त्याला आपल्याला बोलावणं आहे फोन करून. उद्याचा विषय क्लिअर आहे. तर ते कसं हो, विनाकारण आपण पुढच्या माणसाला आपण कायले जास्त तगादा लावा. आपल्या जवळची वर्गणी आपण करू उद्याच्या कार्यक्रमाचं. आणि बाऱ्याचे भजनं गिजणं समजा उद्या आपल्याला करावं लागते. हो झालं, बाकीचं काय असते दुसरं आता समजा इथंच कार्यक्रम करावं लागते आपल्याला सादर. हो काही मागू नका आणि काही त्याला सांगूही नका. हो असं कसं आता शर्यत लागेल आहे ना. मग काय आता खरे झुंबर आता तुम्ही होते ना, आता बाकीचे लोक होते ना शिवलाल खरे. हो हो ते काय शर्यत लागली होती बा, आता आम्ही होतो तिथं. हो पण आता ते काय म्हणते काय नाही एक वेळ फोन लावून विचारावं द्यायला. हो म्हणजे त्याने जर म्हटलं तर मग ठीक, नाही तर आपण वर्गणी करू पण आपल्या कार्यक्रमात नियोजन करू. मग आता तुम्ही लावा द्यायला फोन आणि विचारपूस करून घ्या काय तुमचं नक्की नक्की देऊन राहिले का नाही देऊन राहिले. नाही तर आमचा कार्यक्रम का पडीत पाळणार आम्ही. उद्याचं काय आहे तर लावा फोन लावा द्यायला आणि विचारपूस करा. बरोबर ठीक आहे ना, मग लावतो ना फोन. नाही का आपल्याला काय आता त्याने म्हणलं तसं आता त्याला वागा लागत ना, बोले तसं चाले त्याची वंदावे पावले. नाही तर मग काय अर्थ आहे त्या जीवनात नाही. आता लावतो मी फोन द्यायला. हो त्याने म्हणतो बा कसं काय आता. हो ठीक आहे. त्या फुट्टेचा जो साफसफाई झाली नाही. अरे भूषा चला घ्या ना लवकर लवकर कागद घ्या ना रे. जगर कागद घेऊन घ्या पटापट साफसफाई करा ते लवकर. हो हो करतो आम्ही. तुम्ही कशा गोष्टी सांगा तिकडे या ना इकडे जरासं. आम्हीच करा राजा मामा या लवकर. आम्ही तर लावा कधीला फोन लावला. अबे फोन लावला कामी आला मी. करा काम करा जा. नाही 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 16 तारखेला मग काय तर रात्री रात्रभर राहिलो. बस 16 तारखेला सुट्टी झाली 9, 10, 11 वाजता. मग काय तर घरी आलो आम्ही 11, 11:30. बस आता मग कसं तेव्हापासून मुलीची तब्येत चांगली आहे, बाळाची तब्येत चांगली आहे. म्हणून ते कसं आम्ही काही तुम्हाला दवाखान्यात सापडलो नाही समजा. हो ना ते कसं आम्हाला समजलं. हो असं आहे म्हणे. हो आलभाऊ गेले, मग आलभाऊन मला फोन केला म्हणे मारत राहिली मुलगी झाली म्हणे. हो आज आता ते धाब्यावर आला होता का नाही. हो तर सांगितलं त्यानं आता त्याच्या घरची बाई गेली त्याच्या माहेरी. हो आलभाऊ आता धाब्यावर राहतं तर मला म्हणे बा असं आहे म्हणे. म्हटलं चला बा आता दवाखान्यात तर भेट नाही झाली. हो आता कमीत कमी घरी तरी जा. नाही बरं केलं ते बरं झालं. हो काय आता जाऊ द्या. आता कसं 15-20 दिवस महिनाभर राहतो म्हणजे इथं जाता. हो कसं आता मी म्हणलं बा हो महिनाभर काही पाठवत नाही मी. हो कसं आहे हो तब्येत चांगली टनमन झाली मग जा बाबा आपापल्या घरी. असं माझं म्हणणं आहे. नाही तेही बरोबर आहे म्हणा. हो महिना खान ठेवाच लागते का नाही, म्हणजे तब्येत टन म्हणून जाते. हो म्हणून तर आम्ही आता म्हणलं रात्रीचं उशिरा झालो म्हणजे कसं मुक्कामी होते आणि उद्या तुमचा वाढदिवस आहे. हो नागपंचमीला आता तुमचा वाढदिवस असते. मग आता तुमच्या मुली म्हणे बाबा हो जाच लागते म्हणे बाबाच्या वाढदिवसाला आम्हाला. म्हटलं मग आता मुक्कामीच जाऊ आपण, संध्याकाळी भेटही होते सगळंच होते. आता हे काय म्हणते कंदीलपुटा म्हणा याला काय काम पडलं मला सांग. थांबा म्हणलं 1 मिनिटं. हो 1 मिनिटं फोन उचलू दे. हॅलो हा बोला बोला कंदिलाबाजी. हो राम राम म्हणलं. हो बोला काय म्हणत होते. अरे बाबा देणके तर फुलला वाटते मला. अरे देणके साहेब काय राजा कसं हो म्हणलं काय तुमचं काय ध्यान भुले आहे का तुम्ही. काही ध्यान आहे का नाही म्हणलं तुम्हाला. अरे काय एक आहे का मामांग भाऊ. हो ना वावराचं पाहा लागते तिकडे बैलाचं पाहा लागते. मग आता हे पोरगी घरी आहे तर सगळं मला किती सामान सुमान हे ते काय उलच गोष्ट असते काय. बाहेरपणाचे कामं काय सोपे आहे का ते. मग आता काय म्हणतात तुमचं काय म्हणणं आहे. तुमचं म्हणजे अरे बा म्हणलं तुम्ही राजा काही जरा लक्ष घ्या. आपलं 15 ऑगस्टची गोष्ट ध्यानात आहे का नाही म्हणलं तुमच्या. आता म्हणलं तुमच्या घरी नवीन पाहुणा आला. हो आता मुंगशीरामजी धुटके आणि तुमची शर्यत लागली होती. आम्ही तिथे 4-5 लोक साक्षीदार होतो की बा जर समजा मुलगा झाला तर म्हणे बा मी जिंकलो आणि मुलगी जर झाली तर मी हरलो. जे काय असेल तुमचं नागपंचमीचा खर्च मी देईल बा. विशेष म्हणजे तुम्ही आता ते नागिन डान्सही करणार होती. हो आहे ना तुमच्या लक्षात. अरे बाबा राजा मजाक. अरे मजाक होईन ते मजाकची गोष्ट आहे ते. काय शर्यत म्हणजे काय. याची शर्यत असते का काही बी आपलं भल काही बी. अरे बाबा हे तर पलटी झाला बा. अरे बाबा म्हणलं कसे हो राजा काही पाणी आहे का नाही तुम्हाला. अरे बोललं तसं चाललं पाहिजे माणसानं. निरा गोष्टी नाही करा. अशा लंब्या गोष्टी करता राजा. ना आता म्हणता की मला नाही माहीत काय गंमत होती. गमतीची लाज होत असते म्हणलं भाऊ. तुम्हाला वाटत असं. तुम्ही काय हे शर्यत दिली नाही तर पहा म्हणलं तुम्ही फक्त. अरे बाबा नंतर आपली भेटच कुठं झाली त्या विषयावर. फक्त बोललो आपण नंतर मग मुलगी झाली. मग नंतर आपण इकडल्या तिकडे गेलो काही विषय काढला नाही तुम्ही. मग ते विषय म्हणजे अरे झालं ना ते पक्क झालं ना त्यावेळेस. मुलगी झाली की मुलगा झाला की आपण बा तशी शर्यत द्यायची. अरे म्हणलं बा तुम्ही राजा बेमान झाले आता. हो खरोखर बेमान झाले तुम्ही.
अरे बेमानन गिमान नका करू तुम्ही. काय द्या लागतं तुम्हाला? प्रसाद भाजता का तुम्ही? देऊ पैसे रव्याचे आणि साखरेचे. अरे इतके पैदल छापाव का आम्ही? अरे आमच्या गावातनी मंदिर आहे शेषनाग बाबाचं, तर तिथं आम्ही दरवर्षी पुरी भाजीचं जेवण करतो किंवा शिरापुरी करतो. तर त्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल म्हणलं. हो ते म्हणून राहिलो आम्ही. आमच्या काय 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 म्हणजे असं काय कढई भर शिराच भाजतो का आम्ही? कमीत कमी 5,000चा खर्च आहे म्हणलं ते. दुसरी गोष्ट ते नागिन डॅन्सचं काय आहे तुमचं? यायले आपण आता सांगा आता काय करावं. नागिन डॅन्स मी म्हणलोच काय आता. अरे पण ते काय आता काय मजाकच्या गोष्ट असते ते. हो ते नाही करत म्हणले मी. भलं हे 5,000 रुपये देतो आणि तुम्ही ते कार्यक्रम करून घ्या. ते काय राजा पालुपुसे हटले का नाही मागं शेवटी घातलं शेपूट. अरे म्हणलं तुम्ही काय छान आहे तुमची आमच्या इथे येऊन. तुमचे हे करायची मोठे नागिन डॅन्स करतो भुजंगराव असं तसं गोष्टी मोठ्या नाव खोटं. अरे म्हणलं फेका घनगडी प्रसादाचे पैसे नका देऊ मग. मी तर लयच बोलून राहिलं बुडगे पा म्हणलं. मी काय म्हणतो हो काय आहे पा येतो म्हणलं मी. झालं हो येतो हो का मला काय येत नाही का नागिंड्या. बरं ठीक आहे चला. फक्त ते पुंगी आहे का वाजवाले पुंगी? ते नाही मापाशी. आम्ही आता ते कुठं पाहा म्हणा पुंगी लगायची. बरं ठीक आहे ते पुंगीचं नका तुम्ही काळजी करू, त्याची व्यवस्था लावतो आम्ही. फक्त तुम्ही उद्या किती वाजता येऊ राहिले मग? उद्या येतो ना मी. 11-12 वाजता येऊन जातो. इकडचं आमच्या इकडं अटपलं की येऊन जातो. काही हरकत नाही. तुम्ही स्वयंपाकाचं हे ते करून घ्या आणि ते मटेरियल जे काय आणन त्याचे पैसे मी देऊन देतो आल्यावर. नाही नंतर तर नाही हो. आता फोन पे मारून द्या तुम्ही पैसे. मी किराणातून सामान आणतो, सगळी व्यवस्था लावा लागते आम्हाला. पैसे पाठवून द्या तुम्ही. आणि उद्या लवकरात लवकर 12च्या आत या. बरोबर ठीक आहे. फक्त पुंगी पाहिजे भाऊ. पुंगी जर नसेल तर आपण येणार नाही. हो ते जे नागोबा डुलते तेच पुंगी लागन आपल्याला. नाही तर कोणती आपली बासरी गिसरी ते जमणार नाही. अरे हो ना ते सगळं आणतो ना आम्ही. तुम्ही लोक काळजी करू. आम्ही कुठून आणि भोपळ्याची करून टाकायची पण आणीन म्हणजे आणि तुम्हाला काय वाटलं? फक्त एक काम करा उद्या ये जा लवकर. आपलं भजन गिजन असते मस्त बाऱ्यागिऱ्या म्हणता येत असेल तर. अजबरावली बोलावून राहिलो त्याला जरा बाऱ्यागिऱ्या येते ना. तुम्ही ये जा जरासा कार्यक्रम मस्त वाटते मग. हो ना येतो ना काही हरकत नाही. येतो मी लवकरच येतो. इकडं झालं माय की पूजापाती आपली सकाळची की बस. नारळ फोडलं की तिकडे लाया पोटाने वाटली की. ठीक आहे येतो मी. फक्त तुम्ही आता पैसे फोन पे न मारतो 5,000 रुपये. ते पुरी भाजी पद्धतशीर करा आणि व्यवस्थित मध्ये. आणि उद्या आपलं कार्यक्रमाचं पाहू ते पुंगी सापडल्यावर. ठीक आहे ओके धन्यवाद. काय मामाजी काय म्हणजे काय नागिन डॅन्स आणि ते ऐकून राहिलो काय खरी गोष्ट आहे? अरे काही नाही मजाक मध्ये केली शर्यत. आता ते तर धरूनच बसते तर त्याला वाटते कडे काळाव जितके निघते तितके उपसणारे लोक आहे रामपूरचे. जाऊ द्या ना आपल्याला काय खुशी ना 5,000 रुपये खर्च लेखाचा. त्याच्यात काय मोठा आहे. नॉर्मल डिलिव्हरी झाली जर झालं असतं शिजर तर काय केलं असतं. जाऊ दे तिकडे त्याचा काही विषय नाही. फक्त मी काय म्हणतो ते पुंगी ते सापडून घाले कायले. हो डॅन्सन गिन्स कुठं करता आणि काय करता. ते नागोबा डुलते ते पुंगी असते गारोड्या जोडते यायले सापडून रामपूरवाले यायले. काय रामपूरवाले कुठून आणा जोगते लगायची. हो पण काय सांगा आता काय रात्रीतून कुठून मेळ लावतील तर मला तर नाही वाटत म्हणा आजकाल कोणाजवळ राहिले ते. जाऊ द्या मग नाही का. हो ते जर नाही सापडली तर मग जमलं माय जमलं मग कॅन्सल मारून देता येईल नाही का. हो आणा बा ते पुंगी. भोपळ्याची मान्य नाही करत मी. हो ठीक आहे मग आता चला आतमध्ये जाऊ जेवण करून घेऊ. हो जरा लवकर चला. पहा मग आहे काय म्हणे आता. हो गंमत होती म्हणे ते काही नाही म्हणे. हो म्हणजे पहा कसे लोक हुशार आहे. आपल्यावर आलं की काही नाही. दुसऱ्यावर आलं असतं तर फोन केला असता. अरे हो कसं हो काय हो काही देता. आता कशी बसली टिपारे म्हणा घे ना म्हणा दडपून रामपूरवाले सांग बाबू खाजून नका घेत जाऊ म्हणा. तर आता कसं करायचं म्हणलं मग आता शांताराम. हो आता जमलं मग आता बाकीचं फक्त आता त्या पुंगीचा मेळ लावा लागते कडे. ते पुंगी पाहिजे म्हणे त्याशिवाय काही मी ते करणार नाही डॅन्स. करून टाकू भोपळ्या की पाहिजे जमते ना ते. हो संतोषले म्हणा ते बासरी घाल तसं करून बरोबर करून टाक काहीतरी. सशाला आणणारी समजा वाजवणं महत्वाचं. नाही अरे ही माझ्या तुम्हाला माहित नाही. भुजंगराव देणके होईन ते मग काय तर. हो त्याला वाटी यायला पुंगीच सापडत नाही. म्हणून म्हणलं पुंगीच लागन ते भोपळ्या जमणार नाही ते. अभिन मग आता कुठून आणावं लागायचे नाही म्हणलं कंदीला पाहिजे कुठं भेटून देऊ असेल का कुठं काय इकत नाही भेटणार नाही. इकत कायला भेटते हो. इकत असते का ते काही आपलं राहिलेस कुठं ते आता काय तर मला वाटते याला विचारा राजा. हो ते आपलं एका माणसाजवळ सापडते पुंगी. हो बाकी तर कोणाजवळ नाही सापडत पण एका माणसाजवळ नक्की सापडते. चांगलं बा कोणतं आहे त्याला काय द्यायचे ते देऊन देऊ पण कार्यक्रम करू कारण की आपल्याला डॅन्स पाहतच आहे. हो तेच म्हणलं सांग नाव सांग त्याचं. अरे दुसरं कोण मामा लुटे रे मग सगळंच असते ना त्याच्याजवळ भारमंतर. मग त्याला फोन लावा त्याला म्हणा पुंगी आहे का म्हणा. त्याला बोलावा जरासं आचार्य आहे स्वयंपाक पाण्याला कामी येते नाही तर मग जरासं भजनात ते बरं येते कामी ते. बोला त्याला कुठं काय चालू आहे त्याचं तेही समजते. बरोबर त्याच्याजवळ असू शकते नाही का. हो आता जादूचे प्रयोग त्यानं मागलं जलवा केले होते. हो 100% त्याच्यापाशी आहेच ते. हो म्हणजे कसं सीझनवारी सामान सगळं असते त्याच्यापाशी नाही का. बरोबर पाहतो बोलावून फोन आता. हो जमलं नाही का. हो पाहू आता काय. चला स्पेशल ऑफर चला नागपंचमी निमित्त नारळ सोबत लाया फुटाणे फुकट. चला घेता इकत का वाटू फुकट. चला
आपल्याला का लाया फुटाने फुकट आहे नाही असं हो का बरं देऊन दे ना मग एक ना असं कर नारळ दे एक लाया फुटाने देऊन दे त्यांनी. हो, किती होते आपले किती द्यायचे सगळे द्या ना 50ची देऊन दे ना 50चं पॅकेज आहे ते हो नारळ त्याच्यात ते लाया फुटाने सगळं बिलकुल पॅकिंग हो द्या द्या हा 50ची काढा. काय म्हणते तरी तर म्हणलं बाय मामबाचे काय एवढे सोपे आहे का हो ना फुकट म्हणते कायच्या लाया फुटाने 50 रुपये म्हटल्यावर आता काय उरलं तिच्या 30-35 रुपये नारळ आणि 20 रुपयाची लाया फुटाने बस बाबा तुम्हीच करा धंदे हो दे 50ची दे तुम्ही टाक लवकर. ते तर म्हणलं राजा तुम्ही कसे काय बा हो काय आता हे सुरू केलं का तुम्ही हो ना तेच म्हणलं बा साळभाऊ सारखे दिसून राहिले हाराचा धंदा काही केला सुरू काही तर बसून सुरू केलाय आजपासूनच केलं का. अरे नाही ना हो आपलं कायचं दुकान आणि कायचं काय जागाच नाही सापडी हो मी आणलं बा बेलफूल कसं खपते आपलं आता उद्या आहे श्रावण सोमवार आज आहे रविवार मी आणलं कसं संध्याकाळच्या पायरी हो कशी बी 500-600 रुपये छापते माणूस उभ्या उभ्या बिन भांडवली हो पण जागाच नाही सापडे ना हो मग म्हणलं हे हारावाला होता हो विश्वनाथ बंगाळे नाव आहे त्याचं हो बसा म्हणे भाऊ इथं काकाजी बसता बसता इथपर्यंत आलो मी आता हो चहा प्यायला गेले ते हो माझ विश्वासावर दुकान ठेवलं हो मी आलं या म्हणलं बा चहा घेऊन काही विषय नाही हो आता बेल इकणं सुरू आहे आणि त्याचे हार इकणं सुरू आहे. अरे बाबा तेच तर म्हणलं हो बरोबर करता रे जागा तुम्ही नाही का हो पहा बरं झोको 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 बरं आहे पायदा फक्त गल्ला आणि तर देसान टिपारी बा ये जा म्हणलं घराकडे संध्याकाळी इकणं झालं की नाही हो मुक्काम काम कुठं आपलं हे काय इकवा केलं आपलं झालं 1 घंट्याची कळले तिकडे मग काय आपलं याटो आहे ना आपल्या भाच्याचा हो याटो सुरू केला त्यानं यानं आपलं काही गाड्या आपलं चाल देत जाय म्हणलं जसं सीझनवारी आपलं मक्का गिक्का शेंगा भाजलेल्या असं तसं हो असं चालू आहे आमचं हो जातो आम्ही याटोनं त्याचं याटो आलं की हो ठीक आहे पाहिजे की तुम्हाला देऊ काही बेलफूल हार गिर हे चिमूनराव 2 मिनिटं कोणाचा फोन आला पाहू दे बा पहिले. हॅलो मामा लुटरे बोलतो म्हणलं बोला बोला काय म्हणता बा कंदिला बजे. अरे काही नाही तुमची आठवण आली बा हो काय करताय बा सगळेजण आम्ही इथं बसलो हो आता आमची इथं कार्यक्रम आहे उद्या नागपंचमीचा हो काय आता आम्हाला येते तुमची आठवण हो तुम्हाला नसेल येत म्हणा हो पहा ना मग उद्या जरा येणं होत असेल तर बाऱ्याचे भजन आहे मस्त उद्या जरा असं म्हणजे प्रसाद गिरसाद महाप्रसाद पुरी शिरापुरीचा किंवा आलूपुरीचा हे सांगतं या म्हणलं जरासं तुम्ही चिमनराव अजूनही 2-4 लोक एक तर मोठा कार्यक्रम ठेवला आम्ही आता याचा नागिन डान्सचा हो समजा आपलं ते हे नाही का आपलं देणके हो त्याचा डान्स आहे उद्याचा हो म्हणून म्हणलं सगळ्या गावातनी आता आम्ही दवंडी देऊन राहिलो आणि उद्या म्हणलं भव्य कार्यक्रम आहे या म्हणलं पाहासाठी. अरे बाबा एकच काढते बोय नवीनच आता हो का म्हणजे काय ते आपलं भुजंगराव ते देणके ना हो हो ते काय तुमच्या रामपूरवाल्याचे नातेवाईक हो हो आहे ना ओळखीचे आहेत ना माहिती हो ते काय आता म्हणजे तिथं कोबरा डान्स करते का हो ना कोणता असो ते कोबरा असो का तिकडे डोमे असो हो डान्स करणार आहे नागिन डॅन्स हो ते काही करणार लागत येता का तुम्ही उद्या मस्त कार्यक्रम आहे माहोल आहे येऊन जा म्हणलं उद्या. पाहा लागन बा आता काय विचार करून सांगतो मी तुम्हाला अर्ध्याक तासाना हो आता उद्याचं काय नियोजन आहे आता बेलफूल तर इकले मी आता हो इथं आता याटून घराकडे निघालो होतो मी बायपासून बरं सांगतो ना मी हो सांगतो अर्ध्या तासानं. अरे काही नाही ना हो तुम्ही काय बाबा मन करू सो काय तुमच्या पुढे कोण चालते घरच्याचं तुम्ही हे बा मोठे पाटलाची इच्छा आहे त्याला बोलावं म्हणून तुम्ही कोणत्या हालतीत उद्या या आणि येता फक्त आपलं ते नागोबा डुलते का नाही ते हो कोणती पुंगी असते ती हो ती अंदाबर सांग तुमच्यावर आहे ना ते हो ते घेऊन जा बरं तेवढी. सांगा आता पहा किती मतलब आहे नाही का हो ना यायच्यावर पुंगी नाही वाटते हो बरं ठीक आहे ना पुंगीच ना अरे बरं पाहा लागन बा आता म्हणले ते झोयना पाहा लागन ते काय ते जादूचे सामान आणि ते हाय का राहिलं तर नाही हो नाही राजा ते पाहिजेच ना बाबा ते पाहिजे बा कसं आहे कार्यक्रमाला रंगत येणार नाही ना मग हो पुंगीच बरोबर नाही वाजली तर मग काय फायदा ते आणा महत्वाची आणि त्याच्यानंतर मग आपला कार्यक्रम चांगला होईल तुम्ही हे बा उद्या 10 वाजता टसवा हो झालं तर भाचे गिचे सरी जनता या तुमच्या घरची हो पण उद्या कार्यक्रमाला नक्की आमच्या गावात या. नाही आणतो आहे ना आपले तर माहित आहे ना म्हणले 100% 101% आहे ती पुंगी कोण की तसं ते नागोबा डुलणार नाही ना ते भुजंगराव डुलला पाहिजे का नाही पुंगी तर तेच लागन का नाही हो आणतो मी ते हो फक्त त्याला ये जा म्हणा बा नाही तर मग ऐन वक्तात मग मी पुंगी घेऊन माणूसच नाही तिथं पाहिजे फक्त येते ना ते नक्की नाही तर सर गाव जमा करसान बस बा तेच म्हणलं तुमचं काहीच खरं नसते बरं रामपूरवाल्याचं
नाही अरे येते येते त्याची गॅरंटी आमच्या इकडे. तुम्ही त्याचा काय लोड घेता? उचलून आणता त्याला उचलून. मग असं काय सपोर्ट राहिलं त्याला? हा येतो म्हणे ते. फोन लावला ना मी त्याला. मग तुम्ही नका काळजी करू. फक्त पुंगी महत्वाची. नाही तर पुंगी नसली ते डान्स करणार नाही. हो नागोबा डुलला पाहिजे भुजंगराव. हो ठीक आहे ठेवतो मग आता. काय म्हणते हो काय रामपूरले बा हो का चांगला जंगी कार्यक्रम वाटते नाही हो नागिन डान्सचा. काय माहित बा आता काय आहे न काय नाही. हो ते पुंगी तर मागून राहिले आता. हो या न चालसान चाला ना तुम्ही उद्या. हा चालले जाऊ उद्या. काय करता आता घरी बी. हा उद्या आता नागपंचमी म्हटल्यावर लोक कोणी कवठ्याला जाते कोणी कुठं जाते. आपण इकडे जाऊ. असं म्हणता नाही का? बरं पाहतो सांगतो मी फोन करून तुम्हाला. हो आता बळ भाऊचं बी हो विचारपूस करून मग ठीक आहे चालते. अरे झालंच नाही का? घ्या ना लवकर ते बेलफुलाचं एक हे घ्या पुढं. हार घ्या चला लवकर. माझ्यासाठी घ्या. हो बस घेतो झालं ना तुमचं. हो बस 2 मिनिटात. चला जमलं रे बा. हो मी आता म्हणलं नाही म्हणते का काय सांगा. हो ना लुक लुक करीतोय माय. हो मी आता नाहीच म्हणते का. हो जमलं आता. हो येतो म्हणते ते. काही विषय नाही राहिला. फक्त आता देणकी उद्या आला की झालं. फक्त एक दवंडी द्या लागन गड्या. म्हणजे कसं सगळ्याला माहिती होऊन जाते. मग नाही लावतो ना फोन लावतो मी त्याला. आता दवंडी दे म्हणतो म्हणजे उद्याचं टेन्शन नाही. हो म्हणजे कसं लोक तयारीत राहते तिथं. हो चला आता. हो आपल्याला कसं इथं रोष नाही गिश नाही बाकीचं करावं लागेल ना. हो चला आता. बरं चला मग आता उद्याचं फक्त म्हणलं सरपंच आहे. हो तुम्ही ते महाप्रसादाचं तुम्ही आपलं शिवलाल भाऊ शांताराम भाऊ आणि आमच्याकडे राहीन बाऱ्याचे भजनं गिजणं आम्हाला मन लागते तर आम्ही राहीन इकडे. हां बाकी नियोजन तुम्ही हो काय आहे तर पाहून घ्या. दवंडी द्यायचं फोन करून टाका. हो बिलकुल बिलकुल. आता संत्याला पाठवून देतो मी. घोडं घेऊन हिंड म्हणतो गावात या. हो काही विषय नाही. पण आपलं झुंबर हो एक फोन करून द्या ना आपल्या दोस्ताला तू या. हो अजबरावले त्याला जरा बाऱ्या गिऱ्या म्हणता येते. हो म्हणजे कसं ते आले म्हणजे मावले ते मग. बरोबर ते तर पाहिजे बाबा. मग काय तर उद्या थंड घेऊन येते 100%. बरं ठीक आहे ठीक आहे. हो आता फोन करता येईल. हो चला चला उठा येतो. हो लागा कामो कामी लागा ते रोस्टायचं पहा. मी लावतो फोन द्यायला. आम्ही झुंबऱ्या पैसे मागतो काय सांगा. हो ना 1 लाख रुपये घेतले होते. हॅलो हा अरे काय झुंबर बोल बा काय म्हणते सांग ना. अरे काय बरोबर या काय भेट कोणते म्हणलं उद्या येता का तुम्ही रामपूरले. अरे मस्त कार्यक्रम आहे उद्या. सांगा उद्या आता सगळीकडेच कार्यक्रम आहे का नागपंचमी म्हटलं. अरे बाबा उद्या सगळीकडेच कार्यक्रम आहे. त्याच्यात काय नवल आहे. नाही ना मजा आहे इकडे. आपलं देठ आहे का शर्यत फसला ते. मग काय तर आपल्या भारतीच्या इथं भेटीला आला का तुम्ही. हा ते भेटकीट घ्यायला लागत का ते. हा देडकीच्या घरी गेलते का पोरगी पाहिले भारतीची. अरे हो ना वा दवाखान्यातून वापस आलो. मग काय ते घरी गेले म्हणे वा. हो आता घरी जायला भेटील द्यायच्या काय करता. अरे काय नाही हो हे बघ इकडे जाणार रामपूरला उद्या येऊन राहिला देडके साहेब. मग काय तर शर्यत हरले ते. उद्या नागिन डान्स आहे द्यायचा. मग भुजंगराव उद्या डोलणार आहे. उद्या वाढदिवस आहे द्यायचा. या म्हणलं काय बोलता. अरे मग तू याच लागून राजा डेलकीची मजा घ्यायला. हो येतो येतो मग मी काही वाढणार नाही. सांगतो मी इले जा लागतो म्हणतो भेटीले. तर या मग. हो बाकी काही सांगायचं कामच नाही तुम्हाला. हो ते आणजा म्हणलं थंड हो ते घेऊन येतं थोडं. जर बरं राहते. हो तेच म्हणलं. अरे हो ना अरे बाबा आमच्या घरच्या पहिले आवाज जाता ना. हो बरोबर आणतो म्हणजे ठीक आहे सांगा लागते आपल्याला. हो ते तर पाहिजे उद्या त्याशिवाय कसं काय नागोबा डुलणार आहे. हा मग काय हो ठीक आहे हो बरोबर ठीक आहे ना. हो येतो तुम्ही हो भेटीसाठी येतो. आता सर्व लांबूरवासियांना सूचित करण्यात येते की आज नागपंचमीचा सण त्यानिमित्त सर्वांनी पूजा अर्चा केल्यानंतर वाडुराची पूजा केल्यानंतर आपल्या मंदिर परिसरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपल्या इथं बाऱ्याच्या भजनानंतर संध्याकाळी 4 ते 5 वाजता देणके साहेब यांचा भव्य असा नागिन डान्स होणार आहे. मुंशीराम झुटके आणि आपले देणके साहेब यांचा दोघांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. हो सांगा आता नागिन डान्स कोणता आहे बाबा. आता मी आता पाहिलं नाही. काय बसंत कसं काय आहे मला तर काही समजून नाही राहिलं. का लक्ष्मण कसं काय मला माहित नाही ना. करे बा संतोष काय कसं काय म्हणलंय काही समजून नाही राहिला मला. नागिन डान्स देणके साहेब आणि हे ते हा काय कसं काय. अरे बाबा ते मला काहीच माहित नाही. मला फक्त जसं सांगितलं मी तसं सांगून राहिलो. देणके साहेब यांचा नागिन डान्स आहे 4 वाजता नंतर. हो महाप्रसाद झाल्यावर सगळ्यांनी तिथं कार्यक्रमाला यावे. तिथं पूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. ठीक आहे चला येऊ आता पुढच्या चौकात. बरं या म्हणलं काय आता कमाल लोकांची मग काय आता देणके हे काय आता मोठं कोणते करते आज. हो बरं ठीक आहे हो येतो आम्ही येतो पाहिले. हो जाय तू पुढच्या चौकात जाय. दे बरोबर देऊ मग. हो काय आता कोणता कार्यक्रम आहे पास झाला लागन तर लवकर झालं पाहिजे ना. आम्हाला वारुळावर जायला किती दूर. हा हो दे बरं चांगल्या राख्या पाहून दे लवकर आणि जाऊ द्या आम्हाला. बरोबर ठीक आहे लक्ष्मण भाऊ 2 मिनिटं थांबा म्हणलं. हो देतो तुम्हाला बी. पहिले गडबड मोकळी करू द्या. हो 1 मिनिट देतो मावशी तुम्हाला देतो पहिले. बरोबर देऊन द्या पहिले नंतर मला द्या. हो पण काय मला देऊ म्हणून नाही का नसतेच कामं करते एक नाही का. हो काय आता नागिन डान्स ते फालतू दांगडू व्हायचा का नाही ते. आणि किती करते तिथं आता माहिती काय डोक्याला लागत नाही बा तुमची. मग काय तर होणार दारू पण फालतू दांगडू करतील लोक. बसा लागत मग बसले आपले काही धंद्यावर. जाऊ द्या बा तुमचं तुम्ही 5 बसा. तुमच्या गावाला डोक्याला आपलं लागतही नाही लागणार नाही. द्या आता तुम्हाला कोणत्या राख्या पाहिजे तर पाहता उद्या राहिलेला एपिसोड. ओके.